मार्च महिना सुरू झालेला आणि ऊन तर खूपच होत चाललेलं आहे आणि असं चालायचं म्हटलं की खूपच कंटाळा येतो आणि सूर्यदेव देखील आहे ना खूप तळपत आहे. पण त्यामध्ये ना कधी-कधी अशी छोटीशी आईस्क्रीमची गाडी दिसली की आपल्याला नक्कीच लहानपणीची आठवण येते. आत्ता तर मुलं फारशीही खात नाहीत, पण तरी देखील काही घेणारे नक्कीच घेतात. आता या छोट्याशा गाडीमध्ये आपल्या पूर्ण लहानपणाचा आनंद सामावलेला होता. आता या गाई-गुरांचं देखील मला नवलच वाटतं, कारण आहे ना हे लोकं त्यांना उन्हामध्ये बांधून ठेवतात. त्यानंतर मी गेले एका कामानिमित्त बाहेर. आता हे गाव तर आहे ना हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतं, पण उन्हामध्ये तर नुसतं लकलक करत होतं. त्याच्याकडे त्या रस्त्यांकडे बघू देखील वाटत नव्हतं. इतकं सुमसाम ते वाटत होतं. त्यानंतर कृष्णाला घरी घेऊन येताना घेतला त्याच्यासाठी छान असा केक. आता त्याने ना घरी आल्या-आल्या त्या केक खायला सुरुवात केली. हातपाय वगैरे तर धुतलेले नाही आणि आई करत होत्या बाहेर काम, कारण आम्ही गेलो होतो बाहेर. आता मी घरी आली, गाडीची चावी वगैरे ठेवली आणि पुढच्या कामाला लागलेली. तर ना पुढे कामे करताना आधी मी लावून घेतला फॅन आणि थोडीशी निवांत बसली, कारण आहे ना खूप गरम झालेलं. आता कृष्णाची घरात एंट्री होताच पसारा देखील झालेला. आता घरामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारा असा पसारा करून टाकलेला. आता तो फ्रेश वगैरे झाला होता आणि नंतर आहे ना होती माझी थोडीफार पेटपूजेची वेळ, कारण मला देखील भूक लागलेली होती. आता जेवणामध्ये त्याची होती उरलेली पुरी आणि थोडीशी डाळ असं मी बेत केलेला, कारण आहे ना त्याची पुरी ही त्याने तशीच डब्यामध्ये शिल्लक ठेवून आलेली होती. आता ते सर्व झालं आणि सुरू झाली माझी घरातील कामे. आता सर्वात प्रथम आहे ना मी मशीनमध्ये लावलेले कपडे घेतले आणि ते सुकत टाकलेले आणि कृष्णा तर घेत होता त्याचा आईस्क्रीमचा आनंद आणि सासूबाई करत होत्या खाली दळण. म्हटलं चला सासूबाई खाली दळण करताय तर आपलं देखील कर्तव्य आहे की आपण देखील आहे ना घरामध्ये छान असं आवरून घेऊया. त्यामुळे मी देखील दुपारची झोप टाळली आणि ना छान घरातली सर्व अशी कामे करून घेतलेली. कपड्याच्या एका बाजूला घड्या घालून ठेवल्या आणि सर्व घर हे छानपैकी असं आवरून घेतलेलं. आता टाकायचं होतं झाडांना पाणी, त्यासाठी काल केला होता मी एक जुगाड, कारण आहे ना माझं झाडांना पाणी टाकण्याचं जे असतं ना एलिफंट, तो होता तुटलेला. त्याला मी लावलं होतं एमसील, पण तो काही टिकला नाही खूप वेळ. तो नंतर आहे ना त्याच्यात पाणी घेतलं आणि ना झाडांना टाकायला गेली तर ते पूर्ण घरातच होऊन गेलं. म्हणजे काम तर काल पूर्णपणेच वाढलेलं. आता कृष्णाला झोपवायचं देखील होतं. म्हटलं चला हे कपड्यांच्या आधी व्यवस्थित आहे ना स्टँड वगैरे वरती करून घेऊया आणि नंतर पुढचं काम करूया. तर गेली पाणी आणायला आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जागेवर आहे ना घरामध्ये इकडे तिकडे सगळीकडे पाणीच होऊन गेलं. म्हटलं आता हे सर्व पाणी पुसण्यापेक्षा आपण त्याला धुवूनच घेऊया. त्याच्यामुळे 2-3 बादल्या पाणी आणून छान असं आहे ना पूर्ण गॅलरीज धुवून घेतलेली मी. आता झाडांना देखील पाणी टाकायचं होतं, म्हणून आहे ना बादलीनं फुल भरले गेल्यामुळे ती वाटत होती मला जड, पण म्हटलं चला टाकून घेऊया. आता हा जो मनी प्लांट आहे याची कटिंग मला व्यवस्थित लावायची आहे आणि ती कोपऱ्यामध्ये असलेला पराजक्ताचं झाड देखील आहे ना सुकत चाललेलं आहे, काय माहिती का. तर त्याला देखील मला परत लावायचे आहे. त्याला शेंगा आलेल्या आहेत, पण ते झाड तर मात्र सुकूनच गेलेलं आहे. आता हा मनी प्लांटही छानच आहे आणि इकडे आहे कुबेराचं झाड. आता याची देखील कटिंग आहे ना मला नवीन छान कुंड्यांमध्ये लावून घ्यायची, कारण त्या देखील बऱ्याच अशा वाढलेल्या आहे आणि आता त्या खाली लटकत आहे त्याच्यामुळे. आणि आता हे गुलाबाचे झाड मी आणलेलं होतं, या 2 फांट्या, आणि हे आहे अननसाचं जे वरचं असतं ते मी कुंडीमध्ये लावून घेतलेलं. आता बघूया ते वाढतं की नाही. असं होऊन माझी झाली होती संध्याकाळ. मग पुन्हा मी थोडीशी फ्रेश वगैरे झाली आणि खाली जाऊन मला करायचा होता स्वयंपाक. त्यासाठी मी थोडीशी घाईच करत होते, कारण ऑलरेडी ना मला खाली जाण्यासाठी थोडासा उशीरच झालेला होता. आता खाली जाऊन काय स्वयंपाक करायचा असं आईंना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की करायची आहे अंड्याची भाजी. मग काय, मी थोडासा चहा करून घेतला आणि ना एक-एक करून सगळे अंडे ना छान असे बॉईल करायला ठेवले आणि नंतर करायला घेतला मसाला. आता मसाल्यामध्ये कसा बनवायचा असा तर प्रश्नच पडलेला, पण त्याआधी म्हटलं आपला फेवरेट असा भात टाकून घेऊया, नंतर आपण मसाल्याच्या मागे लागूया. तर आहे ना सगळे अंडे मी छान असे बॉईल करण्यासाठी ठेवले. चहा देखील उकळलेला होता आणि मग चहा देखील छान असा चहा पिऊन घेतलेला आणि लागली मी सायंकाळच्या स्वयंपाकाला. आता आहे ना कृष्णाला तर अंडा करी म्हटलं की फक्त बॉईल अंडेच लागतात आणि त्यावर थोडंफार ग्रेव्ही लागते. बाकी तर तो अंडा करी तर काही खात नाही, पण त्याला अंडा करी नक्कीच म्हणतो. अशा प्रकारे ना स्वयंपाकाची सुरुवात तर झालेलीच होती, पण कृष्ण होता वरती झोपलेला, कारण आहे ना तो आज थोडा लेटच दुपारी झोपलेला. त्याच्यामुळे तो तर काही लवकर उठणार नाही आणि त्याचे पप्पा देखील घरी नव्हते. त्यामुळे निवांत स्वयंपाक थोडाफार मी आज केलेला. आता चहा तर उकळून गेला, म्हटलं चला चहा घेऊया.
बाबांना देखील चहा दिला आणि मग त्यानंतर ना मी चहा घेतलेला आणि लागली पुढच्या कामाला. आता अंडे तर तुम्हाला दिसत असतील भरपूर, पण यामध्ये ना जास्त कोणी अंडे खात नाही आणि बाकीचे अंडे बॉईल करून हे सायंकाळी कृष्णाला नुसते खाण्यासाठी मी देणार आहे. तर अशा प्रकारे हे बघा फ्रेंड्स, छान अशी चहा करून घेतलेली. आज आहे ना कामाची दगदग थोडीशी जास्तच होती आणि स्कूलमध्ये देखील आहे ना आता बरीच अशी लास्टचे पोर्शन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तिथे देखील बरीच अशी कामे आहेत. तर आज आहे शुक्रवार, तर आहे ना उद्या शनिवार असल्यामुळे स्कूलमध्ये ना थोडा कमी वेळ स्कूल राहणार, तर थोडीशी निवांत वेळ देखील मला मिळणार आहे. तर आता अशा प्रकारे ना चला करून घेऊया मसाला. तर आधी ना त्यासाठी खडा मसाला, अद्रक, लसूण, कांदा अशा कच्च्या मसाल्याची अंड्याची भाजी बनवते, कारण आमच्या आहोंना तशीच आवडते. नंतर आहे ना मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मी पुढची प्रोसेस दाखवू शकले नाही. पण आहे ना अशा प्रकारे छान मी अंड्याची भाजी बनवून घेतलेली आहे बघा फ्रेंड्स. आणि त्यासोबत बनवून घेतलेल्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कृष्णाला तर खायची होती डाळ, तर त्याचं तर वेगळंच असतं, मग त्यामुळे त्याला डाळ भात देखील खाऊ घातलेला आणि अंड्याची भाजी देखील खाऊ घातलेली. आणि त्याचं असं असतं ना फ्रेंड्स, की जे त्या नसतं ना बनवलेलं तेच त्याला खायचं असतं आणि तेच तो मागतो. तर डाळ तर बनवलेली होती, म्हटलं चला याला डाळ भात